हॅलो, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचा. आणि सूर्यदेवांचं असं काही आगमन झालेलं आहे आणि बघू शकता आपल्या आदितीचं ना असं काही कौतुक चालू आहे. बापरे, रात्रीपासून ना नुसती हे कानटोपी घालून असंच काहीतरी तिचं चालू आहे. तिला खूप दिवसापासून ही टोपी पाहिजे होती. तिच्या डॅडाने ती 3 दिवसापासून बोलत आहे ही वाली टोपी मला पाहिजे. काल मार्केट होता म्हणून शेवटी त्यांनी हिला आणून दिलं ही टोपी. त्यानंतर मॉर्निंग मी ही भाजी बनवायला घेतली आहे, जे की आमच्याकडे याला तोटकुरा म्हणतात. तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हिवाळ्यामध्ये नाही का पालेभाज्या एकदम फ्रेश येतात, मेथी वगैरे, सो ह्या दिवसामध्ये खायचं चांगलं पण असतं. त्यानंतर मी आधी तिला टिफिन वगैरे रेडी करत होते, कारण आता मॉर्निंग शिफ्ट आमचं म्हणजे दुपारचं शिफ्ट आहे, मॉर्निंग संपलं आहे गेल्या वीकमध्ये, म्हणून ते सोडायला जातात. म्हणून माझी एवढी काही दगदग होत नाही, कारण मॉर्निंग एवढे काम असतात ना. मॉर्निंग तिला सोडून यायला जवळजवळ मला अर्धा तास लागतो आणि खूप कामं पेंडिंग असतात. त्यात मनूचं पण गोष्टी असतात, खाऊ वगैरे घालणं. हे वीक म्हणजे आरामात जातं. फर्स्ट असले की ना थोडंसं दगदग होते. त्यानंतर दुपारी मी मशीन लावली होती, ते कपडे वगैरे काढून वाळत वगैरे घालून दिलं. त्यानंतर रात्री ह्या दोघींची एवढी मस्ती असते, बापरे. आता तर ते झोपायला जवळजवळ 11 वाजवत आहेत दोघी बहिणी. तर आधी झोपून जायची 9-9:30पर्यंत, पण ती पण झोपत नाही आहे आता. आणि मनूला ना कपडे घालून देणं, मेकअप वगैरे करणं म्हणजे ना युद्धभूमीच आहे जणू. ती काय घालायला रेडीच नाही होत, खूप सतावत असते. आणि त्यानंतर आदिती पण माझ्यासमोर अशी आठवली आहे की तू स्वेटर घालणार असशील तर फक्त स्वेटर घालून दे, चैन नाही लावायचं. तर चल बाई ठीक आहे म्हटलं. शेवटी स्वेटर तर घालून घ्यायला रेडी झाली आहे ती. त्यानंतर तिला पण ही कानटोपी तर घालून झोप म्हटलं, कारण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हटलं तर कानं गरम असणं, हवा नाही जाऊन देणं, हे मुख्य हेतू असतं स्वेटर वगैरे घालून देण्याचं. कारण छोट्या मुलांना पटकन म्हणजे सर्दी व्हायची वगैरे शक्यता असते. त्यात मनूचं असं काही चालू आहे, तिला पण ही टोपी हवीच आहे, पण ती काही कॉम्प्रोमाइज नाही करणार, ती नाही देणार. ती बोलते आहे तिच्या डॅडाला की तुम्ही तिला वेगळी टोपी आणून द्या, म्हणजे आत्तापासून आम्हाला दोघं म्हणजे ज्यांचं त्यांना आणून द्यावं लागेल. बापरे, असं काही चालू आहे आमच्या घरामध्ये सध्या. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.